कागल नगर परिषद मिळकत आणि पाणीपट्टीच्या थकीत रकमेवर मासिक 2 तर वार्षिक 18% व्याजाची वसुली करत आहेत। याबाबत पालिका प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस दिलेली नाही। याला नागरिकांचा तीव्र विरोध असल्यानं ही अन्यायकारक वसुली थांबवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना दिलं। शहरातील नागरिक मार्च महिन्यातच घरफाळा आणि पाणीपट्टीची रक्कम जमा करतात, त्यामुळे घरफाळा आणि पाणीपट्टी रकमेवर व्याजाची आकारणी करू नये। तसंच शेतातील घरं आणि गोठ्यांच्या घरफाळा आकारणी याबाबत पालिका सभागृहात ठराव केलाय, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी मुख्याधिकारी पाटणकर यांना सांगितलं। तसंच कराच्या रकमेवर व्याजाची आकारणी करू नये अशी मागणी त्यांनी केली। यावेळी स्वाभिमानीचे राजेंद्र बागल, कुतुबुद्दीन शाने दिवान, कृष्णात शेंडे, पिंटू गुरव, सुजित हेगडे, कुंदन पाटील, महेश शिंदे आदी उपस्थित होते।